ग्रंथ, मलाकी ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 12 या समाला आपण पाहणार आहोत. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी येऊन आपण थांबलो होतो. पुन्हा एक वार याच ठिकाणाहून आपण चालू करूया. मलाकी ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 12. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आपण कालच्या भागामध्ये देखील पाहिलं की आमची भूमी मनोरम केव्हा होईल, किंवा आमच्या जीवाला धन्यता केव्हा मिळेल, किंवा आम्ही समाधानी केव्हा होऊ, किंवा आम्ही आशीर्वादित केव्हा होऊ. त्या पाठीमागची हिस्ट्री आम्ही काल पण पाहिली होती. आज पण या 12व्या क्रमांकाच्या अगोदरची हिस्ट्री आम्ही पाहणार आहोत. वचन क्रमांक 10 जर पाहिलं त्याच्याच मधलं मलाकी ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 10. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा. आशीर्वाद, कारण आपला विषयच आहे धन्य, समाधानी, आशीर्वाद, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली. आता या ठिकाणी आशीर्वाद या शब्दाचं चिंतन मनन अध्ययन करीत असताना आशीर्वाद केव्हा येईल, म्हणजे 12व्या क्रमांकाचं जे आपलं प्रमुख वचन आहे की सर्व राष्ट्र तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल. मग आमची भूमी, आमचं जीवन, आमचं कुटुंब, आमची मंडळी, आम्ही राहतो ते ठिकाण, आम्ही राहतो ते तालुका, जिल्हा, राज्य, देश कसा मनोरम होईल. तर त्या अगोदर परमेश्वरचं वचन 10व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. माझ्या मंदिरात अन्न असावे. आता पूर्वीच्या काळी काय घडायचं की मंदिरामध्ये लोक अन्न आणून ठेवायचे, अन्नांचा दशमांश द्यायचे. म्हणजे शेतामध्ये जे काही त्यांच्या उपज राहायचं ते सर्व शेतातल्या उपजातला 10वा भाग परमेश्वराला अर्पण म्हणून ते मंदिरात आणून ठेवायचे ऑलरेडी. आता आपला विषय दशमांश नाही, कारण आपण दशमांश या विषयावर खूप चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. त्या एपिसोड मध्ये तुमच्या लक्षात येईल की दशमांश कशाबद्दलचा आहे. पण तो ऑलरेडी या वचनाचं विश्लेषण करत असताना आपण शॉर्टकट मध्ये करत आहोत की तो म्हणतोय की माझ्या मंदिरात अन्न असावे. मग पूर्वीच्या काळामध्ये मंदिरामध्ये अन्न ठेवायचे, चर्च मध्ये, मंदिरात, म्हणजे मंदिराच्या शेजारी काही खोल्या राहायच्या, तसं वेगवेगळ्या प्रकारच्या पाडव्या राहायच्या, त्याच्यामध्ये ते ठेवायच्या आणि त्याच्या चाव्या प्रमुख याजक यांच्याकडे राहायच्या. आणि त्या अन्नाचा उपयोग काय व्हायचा माहिती का, मेळे भरवल्यानंतर, सण भरवल्यानंतर अधून मधून ज्या अनाथ, विधवा, कमजोर, भुकेले, तानिले, उघडे, वागडे ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्या धान्य भांडारातून, त्या अन्न भांडारातून, त्या साठवलेल्या भांडारातून याजक किंवा त्याचे जे काही हाताखालची देखरेखीला असतील ते त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्हायचा. आता माझी विनंती, जर आपल्या सारख्या पाळक वर्गांना जर आता जर धान्य जर आणून दिलं, समजा दिलंच, कोणी 1 पोत गहू, कोणी 1 पोत ज्वारी, कोणी तांदूळ, कोणी तेलाचे डबे, कोणाचे बरगुलाचे डबे, काय XYZ दशमांश म्हणून, तुम्हाला वाटतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचल म्हणून? नाही, असं वाटतंय का? असं मनामध्ये जरा थोडासा प्रश्न विचारून घ्या तुमचे तुम्हालाच. कवा समजा असं ठेवलंच, पूर्वीच्या काळातलं जर वचनच पाळायचंय, आशीर्वादितच व्हायचंय. अहो परमेश्वर म्हणतो, मी आकाश कपाट उघडून तुम्हाला साठवता येणार नाही इथपर्यंत आशीर्वाद देतो, आणि ही प्रचिती करून बघा. मग आताच्या समयाला हे शक्य होईल काय? जर कदाचित हे आणलंच तर त्याचा योग्य अशी विल्हेवाट होईल का? साधं दानपत्राचा हिशोब नाही, देणगीचा हिशोब नाही, पावत्याचा हिशोब नाही, दशमांश लय लांब राहिला. आंध्रात कोणीतरी गपचूप दिलेले ते बाजूलाच राहिले. कारण काही काही लोक दानशूर आहेत, ते म्हणतात आमचं नाव घ्यायचं नाही, काही नाही, आमची पावती नाही पाडायची. हे जरा हमाम कमाल गमाम, लगेच गायब.
आकाश कपाट उघडून पुरण्याचा आशीर्वाद जर या वचनामध्ये लिहिला आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये ऑलरेडी हे लोक त्यांचं अन्न धान्य जे काही असेल या ठिकाणी लिहिलंय की माझ्या मंदिरात अन्न असावे. अन्न सगळ्या दशमांश द्यायची अन्नाचा. उदाहरणार्थ 10 पोते गहू झाले, 1 पोतं परमेश्वरला जाऊ द्या. 100 पोते गहू झाला, 10 पोते परमेश्वराला. हे असं अन्न भांडारात यायचं. आणि मग त्या भांडारात आल्यानंतर कुणीही उपाशी राहत नव्हतं, कुणीही निराश राहत नव्हतं, कुणीही असमाधानी नव्हतं, कुणीही शापात नव्हतं. सगळ्यांचं जीवनाला पुरायचं, सार्थक व्हायचं, सगळे तृप्त व्हायचे, सगळे स्वतःला लकी आणि भाग्यशाली समजायचे की आम्ही परमेश्वराच्या जवळ आहोत. आणि सगळे सालस मनाने त्या मंदिरामध्ये त्यांचं जमा करायचे. आणि मंदिराचे जे मालक होते, समजा उदाहरणार्थ याजक वर्ग, तर ते सर्वांना जसं जसं लागत तसं देऊन टाकायचे. त्याचा रेफरन्स आपल्याला प्रेषितांच्या कृत्य नव्या करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये भेटलेला आहे. याच वचनाचा आज परमेश्वर तुम्हाला आणि मला, जर आमच्या चर्चेस मध्ये जर हे अन्नाचा दशमांश येत नाही, तर आमच्या चर्चेस मध्ये, आमच्या मंदिरामध्ये ह्या गोष्टी येत नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी येतात. आता आमचं मंदिर कोणतं आहे? हाताने बांधलेले नाही. आमचं मंदिर कोणतं आहे? हे. मग या मंदिरामध्ये अन्न असावे. या अंतःकरणाच्या मंदिरामध्ये, या शरीरामध्ये अन्न असावे. नासलेलं नाही, आपण खाऊन नासलेलं. या मंदिरामध्ये म्हणजे या आत्म्यामध्ये, या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये जिथं देवाचं स्थान आहे, इथे अन्न असावे. मग कोणतं अन्न आहे आमच्याकडं? आहे का? वचनाचं अन्न आहे का? परमेश्वरचं वचन योहान 5:52 सांगतंय, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. अन्न जो कोणी खाईल, मी उफाळत्या पाण्याचा झरा आहे, पाणी. मी, माझं देह खरं खाद्य आहे. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की माझा देह हे खरं खाद्य आहे. यावर काही लोकांनी चर्चा केली त्या ठिकाणी. पहा म्हणे, हा स्वतःचा देह खायला लावतोय आणि आम्हाला विटाळायला लावतोय. परमेश्वराचा प्रभू येशू ख्रिस्ताचा देह म्हणजे देवाचं पवित्र अभिवचन. ह्या पवित्र अभिवचनाचा साठा आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? पूर्वीच्या काळामध्ये ओरिजिनल गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, डाळ, डुळी, द्राक्षे, ऍपल, सफरचंद काय असं XYZ. आज आमच्या मध्ये काय? या मंदिरात, त्या मंदिराचं जाऊ दे सोडून, या मंदिरात किती जरी ओतलं तर आम्हाला मिळणार नाही की त्याच्यातला काही एक लाभ होणार नाही. परंतु ह्या मंदिरामध्ये जर अन्न जमा केलं तर याचा सर्वोत्तम एक लाभ होणार. म्हणजे तुम्ही आणि मी देवाचे पुत्र म्हणणार. तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या राज्यामध्ये आमची सहजी एंट्री होणार. परमेश्वरच्या राज्यामध्ये असं छाती ठोकपणे जाणार. परमेश्वरच्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं स्थान मिळेल. परमेश्वरच्या राज्याचे सर्व करी या जिवंतपणाची, या देहाला, या देहामध्ये जे मंदिर आहे, या मंदिरला चालतं बोलतं उठतं, जे 60, 70, 80, 90, 100 वर्षाचं जे आयुष्य आहे ना, ते धन्य, समाधानी, आशीर्वादी, सार्थक, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली ठरेल. पण ह्या मंदिरातच अन्न नाही. आपण म्हणतो ना, पोटातच कावळे का काही लोकाला वाढीता, तसं इथं अंतःकरणातच चांगल्या गोष्टी नाहीत. लोकांना काय वाटतं? कारण देवाचं वचन पवित्र वचनामध्ये जर आम्ही नव्या करारामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी स्पष्टरित्या लिहिलेलं आहे, जे काही अंतःकरणात आहे ते मुखावाट बाहेर पडतं. म्हणजे जे अन्न आमच्याकडे आहे ना, चांगलं, वाईट, शापित, आशीर्वादित, अतृप्त, काय काय अन्न, ह्या मंदिरात किती अन्न साठवलेलं आहे आणि कोणत्या प्रकारचं अन्न आहे? देवाच्या वचनाचं अन्न, खाद्य ह्या मंदिरामध्ये आम्ही जमा केलेला आहे. आणि किती केलेला आहे? दशमांश. म्हणजे जर समजा 10 आज्ञा आहेत, उदाहरण म्हणून सांगतोय, समजा जर 10 कमांड्स म्हणजे 10 आज्ञा जर आहेत, तर त्याच्यातली एक तरी आम्ही परमेश्वरासाठी पाळतो का? विचार करा. जशी स्वतःवर तशी इतरावर प्रेम करतो का? पवित्र शास्त्र सांगता अख्खं नियमशास्त्र पाळणारा होईल. आहे का ते आमच्याकडे खाद्य? जर नसेल, आकाश कापट काहीच फुटणार नाही, काहीच फुटून आशीर्वाद मिळणार नाही. परंतु देव परमेश्वर या वचनामध्ये म्हणत आहे की
तुम्ही भांडरात आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हा करिता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रतीती पहा, खात्री पहा, परीक्षा पहा, माझे मला तुम्ही तपासून पहा, खात्रीपूर्वक म्हणत आहे. मग आमच्याकडे कुठल्या प्रकारचं अन्न आहे? चर्चमध्येही नाही आणि इथेही नाही. आमच्याकडे चर्चमध्ये जगी लेक्चर आणि आमचं तर वागणं उठणं बसणं जगी कसं, त्याच्यात तर काही वादच नाही. म्हणून वारंवार आपण या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करताना जग आणि दैवी योजना या दोघांचे सातत्याने फोड करत आलेलो आहोत. कारण आम्हाला दुहेरी जीवन जगायचं आहे. 100% आम्ही देहाने आहोत, म्हणून देहाच्या गरजा आम्हाला हव्या आहेत. देहाची सुरक्षा, देहाची जे काही गोष्टी करायचे ते हवेच आहेत, परंतु त्यामध्ये महत्वाचा एक घटक आहे, तो म्हणजे देवाने दिलेला पवित्र आत्मा. त्यामध्ये महत्वाचा घटक आहे म्हणजे देवाचं मंदिर, आमचं हृदय, आमचं शरीर. या शरीरामध्ये, या मंदिरामध्ये अन्न असावे. म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडरात जमा करा. दशमांश 24 घंट्यातले किती मिनिटं आम्ही परमेश्वरला देतो दशमांश म्हणून? करा हिशोब. मग आमच्या जीवनामध्ये राहिलं काय? कशा प्रकारे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल? कशा प्रकारे आम्ही धन्य होतो? कशा प्रकारे आम्ही समाधानी होतो? कशा प्रकारे आम्ही तृप्त होऊ? पुढे तो लिहित आहे 11व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. जसं आमचं बाह्य स्वरूपामध्ये जे आम्ही जमिनीमध्ये जे काही पीक पेरतो आणि पीक ऐन वेळेस आल्यानंतर जी वेगवेगळ्या प्रकारे पिकाची नासाडी होती, कदाचित दव पडून, कदाचित रोग पडून, कदाचित किडे पडून, कदाचित वातावरणामुळं, कदाचित अवकाळ्या पावसामुळं, कदाचित वेगवेगळ्या कारणाने जी पिकाची नासाडी होती ना, तर ही का होती? ह्या जगातल्या ज्या गोष्टी त्यावर येतात म्हणून ती होती. पण तू पवित्र शास्त्र, देवाचं अभिवचन आम्हाला काय सांगते की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकण्यास मी तुम्हासाठी धमकावे. ते जे कोणी खाणार आहे, जो काय आजार येणार आहे, जो काय विकार येणार आहे, जे काय रोग येणार आहे, जे काय वातावरण खराब होणार आहे, किंवा ज्या कारणाने त्या पिकाची नासाडी होईल ना, ते येणाऱ्या गोष्टीला परमेश्वर तुम्हासाठी धमकावीन. मग अशाच प्रकारे आमची भूमी, त्याच्यात आलेलं पीक, उदाहरणार्थ तुम्ही आणि मी जमीन आहोत, शेत आहोत, त्याच्यामध्ये पीक आहे आणि ह्या पिकाला म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्याला नासाडी करण्यासाठी, नाश करण्यासाठी, सार्वकालिक वतन न मिळू देण्यासाठी, देवाचं खास लेकरू न बनण्यासाठी, धार्मिक न राहण्यासाठी, सत्यावर ठाम न राहण्यासाठी, आज्ञा न पाळण्यासाठी, जितका काही तो दुष्ट शत्रू सैतान जग आमच्यावर हॉबी होत आणि ज्या कारणामुळे आम्ही धार्मिकतेला डब्बा असतो, ज्या कारणामुळे सत्य समजून आम्ही परत एकदा सत्यात जातो, ज्या कारणामुळे आध्यात्मिक गोष्ट सोडून आम्ही जगी गोष्ट स्वीकारतो, ही येणारी जी टोळधाड आहे, येणारा जो नासाड आहे, परमेश्वर म्हणतो मी याला थांबवेन, याला धमकावेन. पण कुणाच्या जीवनातून? जो परमेश्वराच्या आज्ञाविधी नियमामध्ये आहे, जो परमेश्वराला आपल्या वेळेचा दशमांश देतो, जो परमेश्वराचं अंतःकरण, परमेश्वराचं मंदिर स्वच्छ ठेवतो, जो मंदिराची देखरेख करतो, जो मंदिराची डागडुजी करतो, जो मंदिर पवित्र ठेवतो, जो मंदिर एक शोभमाय ठेवतो, जो मंदिर मनोरम ठेवतो, ज्या मंदिरामध्ये परमेश्वर प्रसन्न होतो, ज्या मंदिराकडे पाहिल्यानंतर परमेश्वरला देखील वाटतं की बरे, बऱ्याच दिवस याच्या अंतःकरणात राहावं, कारण हे मंदिर स्वच्छ आहे. आज आमचं तसं आहे का? आज आम्ही विचार करणं खूप महत्वाचं आहे. धन्यता आम्हाला मिळेल, आशीर्वाद आम्हाला मिळेल, समाधान आम्हाला मिळेल, तृप्तता आम्हाला मिळेल, आम्ही लकी ठरू आणि भाग्यशाली पण ठरू, परंतु केव्हा
ज्या वेळेस आम्ही त्या पिकाची नासाडी होऊ न देणं हे ज्याला जमत तो समाधान. पीक काय आहे, फळ काय आहेत, आत्म्याची गलती करायचं पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 22 काही गोष्टी जर पाहिल्या तर त्यामध्ये लिहित आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळप्राप्ती. ह्यो जो दुष्ट आहे ना, हे फळ टिकून येत नाही. कळी आली का, बार आला का लगेच बंद पडितो. कधी कधी असे थोडे थोडे दिसायला लागले का काहीतरी वाकडं तिकडे आणतो आमच्या जीवनामध्ये, परत जैसे ते वैसे. काही काही लोक चर्च मध्ये आलो इतकं रडतात, येस पास्टर, होय हो, येस आमेन, येस हालेलुया. चर्च मधून बाहेर पडलो काय होतं काही कळतच नाही. वस्तुस्थिती सत्य वचन ऐकतो, हो येस येस येस, आणि ते झाल्यानंतर लाईव्ह जीवनात काय. मग हे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, तो म्हणताय की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकण्यास मी तुम्हासाठी धमकावीन. म्हणजे आमच्यावर येणारे शाप, आमच्यावर येणारे असमाधानाचे दृष्टिकोन, आमच्या असणारी अतृप्तता, आमच्यामध्ये असणाऱ्या जीवनाचा जो गेलेला रस आहे तो परमेश्वर म्हणतो मी पुन्हा एक वार येईल. ह्या तुमच्या गोष्टीवर हल्ला करणाऱ्याला मी धमकावीन. आणि जर तुमच्यामध्ये हे गुण नसले तर बिनधास्त तुमची नासाडी करू देईल. यस, त्याला काय मग पर्याय नाही. तरी अजून तुमची आणि माझी पक्की नासाडी झाली नाही. आज आम्हाला सुधारण्याची संधी आहे. परमेश्वर आमच्या जीवनात आलेले प्रत्येक प्रसंग धमकावतो. असं नाही आपण जे लाईव्ह शिक्षणला जे काय फेसबुक लाईनला किंवा जे मोठमोठाले सेवक वर्ग आहे, ज्या ज्या ठिकाणी मोठाले मिनिस्ट्री आहेत, त्या म्हणतात ना येशूच्या नावात तुला धमकवतो, निघ, आउट आउट. हे एवढं धमकन हे आहे ना, ते मनाने आहे ना, ते हे धमकावी त्यात प्रभूने धमकावलं पाहिजे. प्रभूनी आमच्या जीवनात आलेलं वादळ परमेश्वराने धमकावलं पाहिजे. आमच्या जीवनात आलेली समस्या परमेश्वराने धमकावली पाहिजे. आमच्या जीवनात आलेले आजार परमेश्वराने धमकावलं पाहिजे. आमच्या जीवनात आलेली गरिबी परमेश्वराने धमकावलं पाहिजे. आमच्या जीवनात आलेली अतृप्तता परमेश्वराने धमकावली पाहिजे. आमच्या जीवनात आलेले शाप परमेश्वराने धमकावला पाहिजे, पाळकानी नाही. आजकाल आम्हाला असं वाटतं की पाळक साहेब म्हटले ना येशूच्या नावात, सहज आपल्याला वाटतं ओके आय एम फ्री, मुक्त झालो, समाधानी झालो, आशीर्वादित झालो. आता धमकावलं ना पाळक साहेबांनी. अरे पाळक साहेबांनी धमकून, फादर साहेबांनी धमकून फायदा नाही देऊ. परमेश्वराने धमकावलं पाहिजे. कारण बायबल हेच लिहितंय मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 11 मध्ये की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकण्यास मी तुम्हासाठी धमकावीन. स्वतः परमेश्वर म्हणतो मी तुम्हासाठी धमकावीन. म्हणजे तुम्हासाठी म्हणजे कोण? जे आज्ञा पाळणारे आहेत, जे सत्य स्वीकारणारे आहेत, जे थोडक्याविषयी विश्वासू आहे, ज्यांचं मन, अंतकरण, हृदय साफ आहे, ज्यांनी परमेश्वराला अंतकरणामध्ये स्थान दिलेलं आहे, जे आज्ञा पालन करत आहे, जे परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करत आहेत, या लोकांच्या जीवनात आलेल्या गोष्टी परमेश्वर धमकावीन. या कॅटेगरीचे लोक आशीर्वादित होतील. या कॅटेगरीच्या लोकांना आकाश कपाट उघडून परमेश्वर आशीर्वाद देईन. आम्हाला वाटतंय की जे चोऱ्या करतेत, लबाड्या करतेत, लुटीतेत असतात त्यांच्यासाठीच परमेश्वरनी आकाश कपाट उघडले. आम्हाला काही समजत नाही का? आहे तर काही काही मा बाप आम्ही प्रयत्न करतो मग एवढं कसं काय लोडफोड. त्यांच्यासाठी परमेश्वरने आकाश कपाट उघडलेच नाही. त्यांनी काय केलं? परमेश्वराला नमन करण्याच्या ऐवजी जगाला नमन केलं. जसं की मत्ती शुभवर्तमान किंवा जे शुभवर्तनामध्ये प्रभू येशूची परीक्षा घेण्यात आली ना, हे सर्व काही मी तुला देईन, हे वैभव माझ्या ताब्यात आहे, तुम्हाला फक्त नमन कर. ह्या बाकीच्या भामट्यांनी असं केलं. भामट्यांनी म्हणून आपल्याला वाटतो की नाही नाही परमेश्वराने तर आकाश कपाट उघडून आणि हेच लोक आम्हाला सांगणार दशमांश तुम्ही आतमध्ये टाका म्हणजे तुम्हाला आकाश कपाट उघडून मिळेल. मग आम्ही टाकायचा, मिळालं आम्हाला चांगलं आकाश कपाट उघडून. ही एक सत्यता आहे. कुठं टाकायचा, काय टाकायचा हे देखील आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. आणि कोण धमकावणार आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला वाटतं पाळक साहेबांना अधिकार दिला ह्यो धमकायचा. आपण नाही का म्हणतो आय अडोर यू इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. आउट, टच, रिसीव, गिव्ह,
काय काय फायर फुयर टायर काय काय म्हणतात काही कळत नाही, काय म्हणतात कळणारच नाही बा. म्हणून मी काय एक लाईव्ह फेसबुकला माझ्या फेसबुक लाईनला एक सेवकाचा व्हिडिओ अपलोड केला होता. तो म्हटला स्वर्गातून उतरलेला देवदूताला परमेश्वरने फक्त आहे ना एकाच माणसाला नीट करायचा अधिकार दिलाय. एकच माणूस नीट व्हायचा पाणी हलवायचं तेव्हा. पण मी राजदूत आहे. मी जेवढं पाणी हलवीन ना, ज्यांच्या ज्यांच्या अंगावर जाईन ना, अख्खे नीट होतील. एवढा मोठा मी पॉवरफुल माणूस आहे. पाहिलं का नाही मला माहित नाही, तुम्ही माझ्या फेसबुक टाइमलाईनला तुम्ही पाहू शकता. फक्त परमेश्वरला अधिकार आहे. आम्ही आमची तुलना आमची कॅपॅसिटी बघूनच करायला पाहिजे. आमचा विश्वास किती कृती करी इथं दाना लोकांना लुटीतो म्हणतो मी राजपुत रे, राजदूत राजाचा म्हणजे परमेश्वरचा प्रभू येशू ख्रिस्ताचा हे दूत आला. तो म्हणतो की स्वर्गातले देवदूत सुद्धा माझ्यापेक्षा एकदम असे आणतो कोणतो इथं, मी त्यांच्यापेक्षा लय महान आहे. समजणं खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी तू लिहित आहे की तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही. आमच्या विश्वासणाऱ्याची काय परिस्थिती झाली माहिती का? परमेश्वरने आम्हाला फलद्रूप केलं, परमेश्वरने आम्हाला आशीर्वादितही केलं, परमेश्वरने आम्हाला समाधानी पण ठेवलं, परमेश्वरने आम्हाला तृप्त पण केलं, परमेश्वरने आम्हाला दिलंही पण. असं नाही का आम्हाला काहीच दिलं नाही, पण आमचं ते ठिकाणच फळच गळून पडून राहिले. म्हणजे झाड आलंय शेतकऱ्यांनी समजा डाळिंबात, पण ते फळ वाढायच्या आधी गळायलाच लागलं. काही ते शेतकऱ्यांनी काही डोकं फोडून घ्यावा का? आमचे ते असं झालंय. प्रभूकडे आलो, प्रभूला स्वीकारलं, प्रार्थना करतो, उपास करतो, दान देतो, दशमांश देतो, देणगी देतो, अर्पण देतो, सण करीतो, भजन करीतो, काय करायचं ते करीतो. आमच्याकडे फळच ठिकाण आमचं फळच गळू पडत आहे. असं का होतोय? परमेश्वर त्या वचनामध्ये लिहित आहे की तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन आणि तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. अकाली गळत का? आपण म्हणतो ना याच्यासाठी मी खूप काही श्रम घेतले, परिश्रम केले, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण हे माझ्याकडे टिकलं का नाही? असं काय कारण आहे? शोधा तुम्ही. तुमच्या जीवनातले परमेश्वराने जे समाधान दिलं होतं, आता तुम्ही समाधानी नाहीत का नाहीत? शोधा. परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेले, मला आशीर्वादित केले, आम्ही म्हणतो का मला काही आशीर्वाद नाही, का नाही? शोधा. परमेश्वराने तुम्हाला आणि मला धन्यता बनवले, पण आम्ही आमचं स्वतःला धन्य काही समजतच नाही, का नाही? शोधा. परमेश्वरने तुमचं आणि माझं जीवन सार्थक बनवले, पण आमच्या जीवनाचं काही सत्वच राहिलं नाही. काही लोक तर म्हणतो काय जगण्यापेक्षा मिळालेलं बरं बा. काय या जीवनाचं काय अर्थ आहे भाई? काय या जीवनाचं मात्र झालं बा? का झालं? शोधा. परमेश्वरने तुम्हाला आणि मला तृप्त केलंय, आम्ही आज अतृप्त भटकल्या आत्म्यासारखे हिंडतो का? शोधा. आम्ही लक्की म्हणतो स्वतःला, का लक्की? आता बॅड लक का म्हणतो आम्ही? आय एम बॅड लक. झालं होतं बरं का माझं काम, उगं थोडं राहिलं होतं, पण बॅड लक राव. अरे परमेश्वरने तुम्हाला लक्की बनवलं होतं, का बॅड लक झाला? शोधा. परमेश्वरने तुम्हाला भाग्यशाली बनवलेलं आहे, कारण तुम्हाला सार्वकालिक वतनापर्यंत त्याला न्यायचंय. आज आपण म्हणतो अरे कशाचं भाग्य फुटलं बा माझं. का? शोधा. शोधल्यानंतर तुम्हाला सगळे उत्तर मिळतील, सगळे. आणि सगळ्यांचं उत्तर परमेश्वर देवाच्या वचनात आहे, पवित्र वचनामध्ये आहे. पालकांकडे किंवा एखाद्या मोठ्या पवित्र आत्म्याने कृपा मंडित झालेल्या मनुष्याकडे हे उत्तर नाही, ते त्यांच्या पद्धतीने देते. तुम्ही मला विचारलं तर मी माझ्या पद्धतीने देईन. परंतु तुम्ही पवित्र शास्त्र जर वाचलं, मनन केलं, चिंतन केलं, अध्ययन केलं, परमेश्वर जर म्हटलं ना असं माझ्या जीवनात का, माझा काय प्रॉब्लेम आहे, माझी काय चुकी तुम्हाला दाखव, मी समाधानी का नाही, विचारा परमेश्वरला प्रश्न. त्याच्या अगोदर आपला अंतःकरण नीटनेटकं झाकून बघा, पहिलं स्वच्छ करून बघा. त्याच्यामध्ये काही कचऱ्यामध्ये आमच्या चुका, अपराध, आमचा दुष्टपणा, आमच्या बऱ्याचशा गोष्टी दिसतील, त्या कचऱ्यासारख्या झाडून काढा, एकदम क्लिअर करा. पहा तुमचे आशीर्वाद, तुमचं समाधान, तुमचं जीवन, परमेश्वर, तुमच्याच प्रार्थना, तुमच्याच विनंत्या, तुमचाच विश्वास, तुमचीच कृती, तुमचीच आचरण, सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. शोधा. त्याचसाठी आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. आता 12व्या वचनाकडे वळू. या ठिकाणी लिहित आहे सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील,
कारण तुमची भूमी मनोरम होईल. आज आमची भूमी मनोरम आहे का? आमचं जीवन मनोरम आहे का? आमचं जीवन समाधानी आहे का? आमच्या जीवनाला धन्यता आहे का? आमचं जीवन आशीर्वादित आहे का? आमच्या जीवनाचं सार्थक घडतंय का? आमचं जीवन तृप्त आहे का? आम्ही जीवनामध्ये लक्की आहोत का? आमच्या जीवनामध्ये आम्ही भाग्यशाली आहोत का? आमच्या जीवनाला धन्यता मिळत आहे का? जर मिळत नसेल तर आम्ही ह्या गोष्टी ज्यावेळेस पाहिलेल्या आहेत, परमेश्वर आजही त्या तुम्हाला आणि मला देण्याला समर्थ आहे. मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 16 मध्ये लिहितोय, तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले. आता परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले. आज आमच्यामध्ये कोण बोलतं माहिती का? जे परमेश्वराचं भय बाळगतात ते इतरांबरोबर बोलतात, पण इतर जे ऐकणारे आहेत ते परमेश्वराचे भय बाळगणारे नसतात. पहा आता वचन व्यवस्थित ऐका. मलाकीच्या ग्रंथामध्ये काय सांगतोय 3:16 मध्ये, की तेव्हा परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले. म्हणजे दोन व्यक्ती, समजा उदाहरण एकमेकास म्हणजे दोनच व्यक्ती धरू गडीभर उदाहरण म्हणून, दोन विश्वासणारे व्यक्ती, दोन परमेश्वराचं भय बाळगणारे व्यक्ती, दोन सत्य आचरणारे व्यक्ती, दोन आज्ञा पालन करणारे व्यक्ती, दोन धन्य समाधानी आशीर्वादित तृप्त लक्की भाग्यशाली असणारे दोन व्यक्ती एकमेकाबरोबर बोलले. जसं आता मला असं वाटतंय बरं का, मी परमेश्वराचं भय बाळगणारे आहे आणि तुम्ही परमेश्वराचं भय बाळगणारे. आता तुम्ही आणि मी आम्ही दोघ जण एकमेकांसंग बोलतोय. काय पुढे परमेश्वर म्हणतोय ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. मी जे बोलत आहे, तुम्ही जे बोलत आहात, कारण तुम्ही कमेंट करता म्हणजे तुम्ही बोलताय. जरी वैयक्तिकरित्या आता मी लाईव्ह सेशनला असल्या कारणाने मी एकटाच बोलण्याचा मला अधिकार आहे, परंतु असंही नाही, कमेंटच्या माध्यमातून तुम्ही देखील माझ्या संग बोलताय आणि मी जे काही बोलतोय, तुम्ही जे काही कमेंट्स देताय किंवा तुम्ही जे काही अंतकरणात फिलिंग करताय किंवा तुम्ही जे काही अंतकरणात तुम्ही जे काही उत्साही होताय किंवा तुम्ही अंतकरणात परमेश्वराच्या समीप येताय किंवा तुम्ही सत्यामध्ये समर्पित होताय किंवा कदाचित माझी चूक काढताय किंवा मी तुमची काढतो, जे काही XYZ घडतंय ना, हे परमेश्वर कान देऊन ऐकतो. माझं पण आणि तुमचं पण. असं नका समजू काही एकटे पास्टर राजू आल्लट लाईव्हला आहेत आणि तेच बोलतात, पण तू माझ्या प्रिय भावांनो बहिणी नाही वडील, तुम्ही पाहणारे नाही बोलले, तुम्ही तुमच्या मनात अंतकरणात डोळ्यात विचारात जे काही भावना निर्माण होतात ना, ते एक प्रकारचं बोलणं आहे. कारण परमेश्वर अंतकरण देखील पारखतो. मी बाह्य स्वरूपाचं बोलतो, आवाज येतोय ऐकायला, पण तुमच्या अंतकरणात असणाऱ्या सर्व गोष्टी ज्या तुम्ही प्रतिक्रियाच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून, तुमच्या हावभावाच्या माध्यमातून तुमच्या अंतकरणात ते किती टोचतात, किती बरोबर आहेत, किती सही आहेत, किती परिवर्तन करणारे आहेत, किती इतरांना शेअरिंग करणारे आहेत, ह्या ज्या भावना उमटणाऱ्या आहेत, हे म्हणजे तुम्ही देखील माझ्या बरोबर बोलत आहात, मी तुमच्या बरोबर बोलत आहे. आणि हे करीत असताना परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हे परमेश्वराने कान देऊन ऐकले. काय ऐकत आहे परमेश्वर? व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्यात समोर लिहिण्यात आली. आता आमची रेकॉर्डिंग चालू आहे, मी इकडून बोलतोय, तुम्ही तिकडून कमेंट्स देताय किंवा जे कमेंट्स देत नाहीत ना, ते ज्यांच्या मनामध्ये जे काही भावना आहेत ना त्या. आता परमेश्वर या दोघांची एक स्मरण वही लिहितो. काय स्मरण वही? आठवण, पुरावा. आपण जे कोर्टामध्ये म्हणतात ना, काही पुरावा आहे का? ID कार्ड, आयडेंटिटी कार्ड, काही दाखवायला काही आहे का? परमेश्वर काय दाखवणार आहे माहिती का न्यायाच्या दिवशी? माझं बोलणं, तुमचं बोलणं, तुमच्या कमेंट्स, तुम्ही अंतकरणामध्ये फील केलेल्या गोष्टी, किंवा तुमची चुकी किंवा माझी चुकी, किंवा तुमचे अपराध किंवा माझे अपराध, किंवा तुमचा आज्ञाभंग किंवा माझा आज्ञाभंग, किंवा माझं सत्य तुमचं सत्य, किंवा जे काही असेल XYZ, परमेश्वर नोंदवही आहे. CCTV कॅमेरा, लाईव्ह रेकॉर्डिंग. आता कशाची वही आहे?
परमेश्वराचं भय धरणारे व त्याच्या नामाचं चिंतन करणारे. म्हणून तर आपण चिंतन मनन अध्ययन हा जवळजवळ 62वा भाग आहे. काय करत आहोत आपण? चिंतन मनन अध्ययन शिक्षण परिवर्तन नवीकरण पश्चाताप स्वीकार प्रभू मध्ये वाढ वचनाप्रमाणे आचरण प्रॅक्टिकल रीते जीवन जगणं हे महत्वाच्या गोष्टी. काय लिहिता तिथं तो? परमेश्वराचं भय धरणारे. भय धरणारे हा मग पाहिजे तशी व त्याच्या नामाचं चिंतन करणारे. एक आहे परमेश्वराचं भय धरणं. आता आखे लोक जगातले एकही नाही असं कोणता मनुष्य करतो म्हणतो मी परमेश्वराला नाही घाबरत आहे. आपण नाही घाबरत देवाला आहे का असं कोणी? कोणत्याही जाती धर्म पंथ भेद काय असं नाही XYZ कुणी असो तो म्हणतो नाही बाबा आपण देवाला परमेश्वराला घाबरतो का बस. पुढं त्याचं चिंतन करतो का? मनन करतो का? अध्ययन करतो का? पालन पोषण करतो का? आज्ञा पालन करतो का? सत्य स्वीकारितो का? त्याच्यातलं काही नेमकं घेतो फक्त परमेश्वराचाच भय बाळगतो. इथं असं नाही. परमेश्वराचं भय प्लस चिंतन. आता परमेश्वराचं भय बाळगल्यानंतर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ. परमेश्वराचं भय बाळगलं का ज्ञान मिळतं. ज्ञान लगेच आम्हाला खरं खोटं सांगतं. ज्ञान आम्हाला हुशार बनवतं. ज्ञान आम्हाला एका प्रगतीपथावर नेतं. ज्ञान आम्हाला योग्य समाधानापर्यंत पोहोचवतं. ज्ञानामुळे आम्ही आशीर्वादित होतो. ज्ञान मिळाल्यामुळे आमचं जीवन सार्थक ठरतं. ज्ञान मिळाल्यामुळे आम्ही तृप्त होतो. ज्ञानामुळे आम्ही लक्की ठरतो. ज्ञानामुळे आम्ही भाग्यशाली ठरतो. ज्ञान मिळाल्यामुळे आम्हाला धन्यता मिळते. पण हे ज्ञान केव्हा मिळतं? परमेश्वराचं भय धरलो. आणि परमेश्वराचं भय धरत असताना ज्ञान मिळत असताना त्याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. कारण तिमोथेला पत्रामध्ये प्रेषित पौल साहेब तिमोथेला म्हणतात की बाबा मी येईपर्यंत तुझं वाचन चिंतन मनन अध्ययन आज्ञा पालन हे चालूच राहून दे. बंद नको करू. आमच्याकडे काय संडे टू संडे बाकीचे काय आपल्याला काही घेणं दे नाही. ते पाळक साहेब मस्त चिंतन मंथन करते आणि पाळक साहेबाला चिंतन मनन करायलाच लागेल. आम्हाला शिकवायचंय दर रविवारी म्हणलो त्याला थोडासा अभ्यास करावाच लागेल ना. आम्हाला कुठं परीक्षा द्यायची? पाळक साहेबांना द्यायची. असे पण समाधान होणार नाही. प्रत्येकाने परमेश्वराचं भय धरणं त्यानंतर चिंतन करणं हे करणाऱ्या लोकांची एक स्मरण वही त्यात समोर लिहिण्यात आली. आठवण. मग त्यानुसार त्या आम्हाला आपण जर पाहिलं आमच्या खात्यात काय काय आहे, किती पाप आहे, किती पुण्य आहे, किती शाप आहेत, किती आशीर्वाद आहे, किती आज्ञाभंग आहे, किती आज्ञा पालन आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, काय काय आहे सगळं स्मरण केलेलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे. त्याची एक वही लिहिण्यात आलेली. आणि मग पुढे तो लिहित आहे 17व्या क्रमांकाच्या वचनामध्ये सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी नेहमी त्या दिवशी तो माझा खास सन्निधी होती. माझी ज्यावेळेस वेळ येईल, माझी ज्यावेळेस कृपा होईल, माझी ज्यावेळेस दया होईल, मी ज्यावेळेस त्याच्यावर आशीर्वादाची ओतणी करील ना तो खास सन्निधी होईल. खास परमेश्वराचा खास. मग परमेश्वरच्या खास माणसं काय असे आतृप्त राहतील का? परमेश्वरचे खास माणूस असे रडके मडके राहतील का? परमेश्वरचे खास माणसं असे आजारातच जातील का? परमेश्वरचे खास माणसं काय शापित होतील का? परमेश्वरचे खास माणसं काय बेडलक होतील का? परमेश्वरचे खास माणसं म्हणजे धन्यवादित, आशीर्वादित, समाधानी, त्यांच्या जीवनाचं सार्थक झालेली, तृप्त, सर्व गोष्टीत लक्की आणि भाग्यशाली असणारी लोकच खास निधी होतील ना. का कुणालाही घेतील? खास माणूस आपण म्हणतो अहो तो त्याचा खास माणूस आहे बरं का. म्हणजे याचा अर्थ काय? जीवाला जीव देणारा, वेळेला त्याला सपोर्ट करणारा, त्याच्या प्रत्येक दुःख संकट समस्या चिंता काळजा व्याधी टेन्शन ताण दबाव आलेले शत्रू किंवा जे काही XYZ असेल त्याला त्याच्याबरोबर साथ देणारा मनुष्य, ज्याला सहकारी, ज्याला मित्र, ज्याला सखा, ज्याला खास म्हणतात. खास खास माणूस, खास निधी, खास व्यक्ती, खास सेवक, खास
बिलिव्हर्स, खास पुत्र आणि कन्या. आणि हेच खास लोक सार्वकालिक जीवनाचे वतनदार आहेत. आणि हेच खास लोक समाधानी, भले त्यांच्याकडे आता काही नसू द्या. हेच खास लोक खरे आशीर्वादित, भले त्यांच्याकडे जगातले आशीर्वाद नसू द्या. हे खास लोक तेच त्यांच्या जीवनाचं सार्थक करून ठेवलंय, भले लोक त्यांना नावं का ठेवीना. हेच लोक खास तृप्त, भले एक टाइम का जेवणात. ही रियालिटी आहे, ही सेवकाची खासियत आहे. पूर्वीच्या काळाच्या सेवकाचं जीवन आठवा. उपास तापासात सेवा केली, पाण्या पावसात सेवा केली, उन्हा तानात सेवा केली, थंडी वाऱ्यात सेवा केली, उघड वागड सेवा केली. कपड्याची वाण, खायची वाण, राहायची वाण, झोपायची वाण. एवढं करून देवाच्या राज्यासाठी गौरवासाठी धावले. एवढं करून ह्या मंडळीतलं डबुलं त्या मंडळीत नेऊन दिलं, स्वतःसाठी काही नाही घेतलं. खास माणसं, खास निधी, खास जीवन, खास समाधानी, स्वतः उपाशी पण दुसऱ्यांना पुरवणारी. आम्ही दुसऱ्याला उपाशी मारितो ना आमचं घर भरितो. ही सध्याची खास 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 प्रजातीचे लोक आहेत. खास अस्सल एकदम बीजाचे पक्के. योहान सुसमाचार लिहिलंय ते बीज. तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून जन्मलेला आहात. तो मूळचाच घात केला, त्यांनी घातपातच केला. आणि जर आजही लोक तसाच जर प्रसंग करतात ना, आपण त्यांचेच ना. काय आला मोकार यहोवा बाप म्हणायचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्तन, सलामन, इकडून तिकडून. काय गरज आहे? हे सगळं रेकॉर्ड होतोय. माझं बोलणं पण, तुमचं ऐकणं पण, तुमच्या अंतःकरणातल्या भावना, माझ्या अंतःकरणातल्या भावना, यानंतर पाहणाऱ्यांच्या भावना आणि जगातल्या प्रत्येक सृष्ट जिवंत असणाऱ्या व्यक्तीच्या भावना परमेश्वर काबीज करत आहे. आणि म्हणून परमेश्वरचं भय धरा. परमेश्वरचं भय धरल्याने तुम्हाला आणि मला समाधान मिळेल. परमेश्वरचं भय धरल्यामुळे तुम्ही आणि मी आशीर्वादित होऊ. परमेश्वरचं भय धरल्यामुळे तुम्ही आणि मी तृप्त होऊ. आणि पुढे तो लिहित आहे, जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करीतो, तसा मी त्याचवर दया करीन. आपण काही न करता परमेश्वराने दया केली. आता कवर काहीतरी परमेश्वरासाठी करा. परमेश्वरासाठी काय करणार आहे तुम्ही? काय देणार आहे तुम्ही? तर त्याला आपलं जीवन समर्पित करा. बस, बाकीचं काही नाही. म्हणजे तुमच्यावर दया होईल. कारण दया माया न करणारी लांडगे आज या जगामध्ये धुमाकूळ घालीत आहेत. मेंढरांचा पार सत्यानाश करीत आहेत. आणि म्हणून हे मेंढराचं जीवन जगत असताना आमच्यावर परमेश्वराने दया करावी. 18व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहित आहे, मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला, धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. भेद कळेल असं बायबल सांगतो. आमचे अनेक भाऊबंद इथं, भाऊबंद म्हणजे तुमच्या लक्षात नाही येणार, मी स्पष्ट सांगतो. भाऊबंद म्हणजे याचकी सेवेतले भाऊबंद. म्हणजे मी याचं काय ना, मी 5-7 तर बाकीचे आता नाव घेत नाहीत. तुम्हाला कोणी अधिकार दिला खरं खोटं करायचा? आणि तुम्हाला काय करायचंय? आणि तो धार्मिक असू नव्हता, धार्मिक असो, तो सेवा करू नव्हतो, मेवा खाऊ. बायबल ऐका, वचन ऐका सेवकांनो. एक चिठ्ठी घेऊन नका हिंडत जाऊ नुसती. जरा थोडीशी स्टडी करा. मलाकीच्या ग्रंथामध्ये काय सांगितलं ऐका. मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18. मग तुम्ही वळाल आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला, धार्मिक कोण आणि दुष्ट कोण? आपण म्हणतो ना सहजासहजी, तो धार्मिक आहे बरं का आणि तो दुष्ट आहे. का 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 कळालं तुम्हाला? असं काय कारण आहे? आणि हे कुणाला कळत? जे परमेश्वरचं भय धरतात त्यांना. हे कुणाला कळत? ज्यांचे स्मरण वहीत नाव ठेवले त्यांना. हे कुणाला कळत? जे त्याच्या नामाचं चिंतन मनन अध्ययन करतात आणि या मिळालेल्या मार्गदर्शनानुसार जीवन जगायला सुरुवात करतात. याच लोकांना कळत हे धार्मिक आहे, हे दुष्ट आहे. याच लोकांना कळत हे देवाची सेवा करणारे व सेवा न करणारे हे पोट भरायसाठी आलेले. आम्ही जे डायरेक्ट दनात 2 वर्षापासून आम्ही जे बोलतो ना, हे जे पाळक लोकांची यांची त्यांची नावं घेतो उगाच नाही. ही ताकद मला ह्या वचनातून मिळाली, देवापासून मिळाली. हा अधिकार
अनेक लोक म्हणतात कोणत्या अधिकाराने तुम्ही हे करता? देवाची सेवा करणारा, न सेवा करणारा, मेवा करणारा, लुटणारा, तुम्ही असे जे वाक्य प्रयोग करता ते कोणत्या अधिकाराने करतात? काय अधिकार आहे तुम्हाला? तर या ठिकाणी मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18चा अधिकार परमेश्वरने मला दिलाय. जर मी परमेश्वराचा भय धरत आहे, जर मी परमेश्वराच्या स्मरण वहीमध्ये माझं नाव आहे, म्हणजे परमेश्वराच्या चांगुलपणाच्या केलेल्या कृतीमध्ये माझं नाव आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये जर मी सत्कृत्य करीत आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये जर मी सत्य आचरित आहे, किंवा माझ्या जीवनामध्ये मी आज्ञा पालन करत आहे, किंवा माझं जीवन मी परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, किंवा माझं जीवनाच्या या शरीराच्या मंदिरामध्ये देवाचा आत्मा आहे, किंवा मी परमेश्वराला केलेल्या सर्व गोष्टी आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचं भय, परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची संगती, परमेश्वराच्या नावाचं चिंतन करणार आणि या करीत असताना मी खास निधी झालेलो आहे, तुम्ही खास निधी झालेला आहे आणि त्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावर दया केलेली आहे. आणि मग आम्ही वळालो आणि मग आम्हाला समजतंय धार्मिक काय ना धार्मिक काय, डुप्लिकेट काय, ओरिजिनल काय. काही न्यायाधीश नाही, मी न्याय करायचं नाही, मी काही न्याय करत नाही. न्यायाधीशाचं काम, न्याय करण्याचं काम परमेश्वरचं आहे, तो माझा पण करणार आहे, तुमचाही करणार आहे, ऐकणाऱ्याचाही करणार आहे, जगाचाही करणार आहे. ते न्याय नाही करीत, परंतु तो न्यायाच्या अगोदर मला एक निरोप्या म्हणून, तुम्हाला एक निरोप्या म्हणून, एकमेकाला सावध करण्यासाठी खरी घटना, खरं सत्य आम्ही देवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं म्हणून तुम्हाला आणि मला जर निवडलेलं आहे, तर सत्य समजून असत्य का लोकांपर्यंत पोहोचव, धार्मिकता समजून अधार्मिकता का करावी? जर सगळ्या गोष्टी मला समजल्यात आणि सांगताना मात्र मी दुसऱ्याच गोष्टी सांगतो, हे का करावं? कारण त्यांच्याकडे ही सत्यता नाही. या ठिकाणी लिहिलंय, देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. भेद परमेश्वराने हे भेद जो आहे ना, फरक, याचं ज्ञान, याची बुद्धी, याचं सामर्थ्य आणि हे सांगण्याची ताकद, ही सांगण्याची डेअरिंग परमेश्वरने मला दिली म्हणून मी ती सांगतो. आता बाकीच्यांना दिली पण त्यांनी ती गहाण ठेवली. असं नाही की बाकीच्यांना दिली नाही म्हणून आणि बाकीच्यांना समजलं नाही म्हणून, असंही पण नाही. मी एकटाच कले शहाणा महाभाग नाही, माझ्यावरच दया केली प्रभूनी. बाकीचे पण बरेच आहेत, पण हे कळत नाही का ते का लपून ठेवतात आणि लोकांचं समाधान बुडवतात, लोकांचे आशीर्वाद बुडवतात, लोकांची तृप्तता बुडवतात, लोकांचं भाग्यशालीपणाचा भाग्याचीच वाट लावून टाकीतात. लोक भाग्य उजळायला येतात चर्चमध्ये, पार भाग्याची वाट लावून जाते. पुढे तो लिहित आहे मलाकीचा ग्रंथ अध्याय क्रमांक 4 मध्ये, पहा भट्टी सारखा तप्त दिवस येत आहे. समाधान पाहिजे ना, आशीर्वाद पाहिजे ना, जीवनाचं सार्थक जर करायचंय ना, तुम्हाला तृप्त जर व्हायचंय ना, इथं तर व्हायचंच आहे तुम्हाला, असं तुमची अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे. इथं तर होऊ, आज्ञा पाळली तरी होऊ आणि आज्ञा भंग केली तरी या गोष्टी आम्हाला इथं मिळणारच येतं. परंतु यानंतरचं जे जीवन आहे, यानंतरच येणारे दिवस आहेत, ते मात्र कठीण आहेत. ते सार्वकालिक वतनाचे आहेत. ते काही 60, 70, 80, 90, 100 वर्षाचे नाहीत. ते अनंत काळ, वर्षानुवर्षे, सहस्र वर्ष, त्याच्यापेक्षा किती वर्षे त्याचे मापच नाही. पहा भट्टी सारखा तप्त दिवस येत आहे. सर्व गर्विष्ठ, सर्व दुराचारी धसकट होतील. तो येणारा दिवस त्या जाळून टाकील. आणि त्या येणाऱ्या दिवसात आमचं जाळण धूर होण्यापेक्षा आता सावध व्हा ना. काय हे सांगणं चुकीचं आहे? नाही असेल तर सांगा, मी बंद करतो. हे लोकांना सांगणं चुकीचं आहे का? हा न्याय आहे का? ही निंदा आहे का? हे असत्य सांगतोय का आम्ही लोकांना? हे समजणं देखील महत्वाचं आहे, कारण येणारा दिवस तो जाळ धूर संगच, तो येणारा दिवस त्यास जाळून टाकेल. त्यांचे मूळ, फांद्या वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. माझं म्हणणं नाही, परमेश्वरचं म्हणणं नाही. म्हणून आम्ही गर्विष्ठपणा सोडून दिला पाहिजे, दुराचारीपणा सोडून दिला पाहिजे, अविश्वास सोडून दिला पाहिजे, देवाला नावडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे, कारण ह्या येणाऱ्या दिवसाच्या आहेत.
आणि म्हणून 12व्या दुसऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, पण तुम्ही जे माझ्या नामाचं भय धरणार, आता जे आपण पाहिलं परमेश्वराचं भय धरणाऱ्यांची एक नोंद वही केलेली आहे, स्मरण वही केलेली आहे. मग दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणत आहे, पण तुम्ही जे माझ्या नामाचं भय धरणारे त्या तुम्हावर म्हणजे तुमच्या आणि माझ्यावर आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर, विश्वासाप्रमाणे कृती आचरण करणाऱ्या लोकांवर, सत्य समजून घेऊन सत्य जे बंधमुक्त झालेत किंवा जे परमेश्वराच्या जवळचे आहेत किंवा जे अंतकरणामध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी करणारे लोक, यांच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. सूर्य उदय पावेल. त्यांच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. आरोग्य. तुम्ही गोठ्यातल्या वस्ताप्रमाणे बाहेर पडून बागडाल बिंदास. तुम्ही दुष्टास तुडवाल बिंदास. कारण मी हे करीन, मी हे करीन. त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. याच्यासाठी काय करावं लागेल? माझा सेवक मोशे याला इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. आठवण करा. नुसती आठवण नाही करायची. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे. बस. आमेन. आठवण करा म्हणजे पाळा, कृतीत आणा, आचरणामध्ये आणा, लाईव्ह सेशनला जगताना ते वापरा. मग नियमशास्त्रात लिहिले ना भय धरा, भयच बाळगायचं. नियमशास्त्रामध्ये लिहिले ना आज्ञा पाळा, आज्ञाच पाळायच्या. नियमशास्त्रामध्ये लिहिले ना सत्य तुम्हाला समजेल, मग सत्य समजूनच घ्यायचं. नियमशास्त्रामध्ये लिहिले ना प्रेम करा, प्रेमच करायचं, दुश्मनी नाही करायची. नियमशास्त्रामध्ये लिहिले ना सत्कृत्य करा, सत्कर्म करा, मग सत्कृत्य आणि सत्कर्मच करायची. परमेश्वरच्या वचनामध्ये लिहिले ना आज्ञा पाळणाऱ्यास आशीर्वाद मिळतात, मग आज्ञा पाळा. परमेश्वरच्या वचनामध्ये लिहिले ना आज्ञा भंग करणारा शापित होतो. होणारच ते. कारण हे अल्फा आणि ओमेगा आहे, आदी आणि अंत आहे, सुरुवात आणि शेवट आहे. याच्याच नुसार सर्व काय होणार आहे. आणि म्हणून तर हे नियमशास्त्र पूर्वीच्या काळामध्ये पाळण्यासाठी लोक सक्षम नव्हते. म्हणून तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी, अखिल मानव जातीच्या संरक्षणासाठी, पाप क्षमेसाठी त्याचं निष्पापाचं रक्त सांडलं आणि नियमशास्त्रापासून आम्हाला बाजूला केलं. नियमशास्त्राने कोणी नीतिमान ठरत नाही. तर आता विश्वासाच्या द्वारे आम्हाला नीतिमान बनण्याचा अधिकार तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. कशाच्या द्वारे? नियमशास्त्राच्या द्वारे नाही, विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व मिळण्याचा अधिकार. मग विश्वासाच्या द्वारे म्हटल्यानंतर विश्वास काय मोकळा नाही. विश्वास कधी कार्य करतो? ज्या वेळेस तो क्रियामध्ये येतो, आचरणामध्ये येतो, वातावरणामध्ये येतो, आमच्या लिव्हिंग लाईफ जीवनामध्ये येतो, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये येतो. त्यावेळेस तो विश्वास कार्यरत होतो आणि मग त्याने माणूस नीतिमान होतो. आणि मग तो म्हणतो माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने वाचेल. मग तो म्हणतो विश्वास हा नीतिमान झाला. आम्ही आहेत काही काही लोक आमचं शिक्षण देतात जुन्या करायचो. हो, नियमशास्त्राने एक देखील नीतिमान नाही. आता नियमशास्त्र पाळायचंच नाही, आपल्याला परमेश्वरने नीतिमान ठरवलंय, आम्ही विश्वास ठेवला म्हणून प्रभूचा स्वीकार केला. अरे प्रभूचा स्वीकार केला म्हणून काही नीतिमान झालात का तुम्ही? काही काही आहेत असे गलत शिक्षण, खोपडी सरकलेली. विश्वास ठेवला का नीतिमान गणण्यात येतो? अरे नीतिमान गणण्यात येतो, आमेन. पण विश्वासाप्रमाणे कृती आणि आचरण करावं लागतं, तेव्हा तो विश्वास नीतिमत्तेमध्ये गणला जातो. नुसतं प्रभू देव आहे विश्वास ठेवतो ना आमेन म्हणल्यानंतर तो विश्वास तुम्हाला तारण्यासाठी समर्थ नाहीये. मग तो विश्वास जर तारण्यासाठी समर्थ नाही तर मग समाधान कुठून मिळणार? आशीर्वाद कुठून मिळेल? सार्थकता कशी होईल? तृप्तता कशी होईल? लक्की आणि भाग्यशाली कसं काय ठरू? तर त्यासाठी आम्हाला परमेश्वरच्या जवळ आम्हाला थांबावं लागेल, परमेश्वरचं भय धरावं लागेल, परमेश्वरच्या योजनेमध्ये चालावं लागेल. आमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल. आमच्या पंखात ठाई आरोग्य असेल, आम्हाला आरोग्य मिळेल. आरोग्य दानाच्या सभेला नाही गेले तरी आरोग्य मिळेल.
पाण्याच्या बाटल्या नाही पिले तरी आरोग्य मिळेल, तेलाच्या बाटल्या नाही विकत घेतल्या तरी आरोग्य मिळेल, रुमालाचे तुकडे गळ्यात नाही बांधले तरी आरोग्य मिळेल. पण आम्ही ह्या दिसणाऱ्या गोष्टीला आम्हाला लय भूषण आमचं दिसणाऱ्या गोष्टीला. आम्हाला एखादी गोष्ट दिसली ना, हे पाणी आशीर्वादित झालं आहे, बस आपल्या डोक्यात तेच, हे तेल आशीर्वादित झालेलं आहे, आपल्या डोक्यात तेच. ते याच साहेबांनी काही तेलाच्या कंपन्या खोलल्या काय, का पाण्याच्या टँकरचे टँकर लावले त्यांनी, नेमकं काय केले. आम्ही या गोष्टी समजून घेणं आणि ज्या काही आम्हाला सार्वकालिक वतनामध्ये ज्या घेऊन जाणार नाही त्या सोडून देणं, आणि ज्या परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जातील, जे आम्हाला आरोग्य देतील, जे आम्हाला सुख शांती आराम देतील, जे आम्हाला समाधान देईल, जे आम्हाला आशीर्वादित देईल, जे आमची तृप्ती करील, अशा गोष्टीकडे वळा ना. लोक मोकार ह्या गोष्टी दिल्या सोडून आणि दुसऱ्याच गोष्टीकडे वळतात आणि त्या निर्मितीमध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. पण तो या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही गोठ्यातल्या वत्साप्रमाणे बाहेर पडून बागडाल, बिंदास बाहेर याल. आता टेन्शन नाही यायचं, हिंडायचं फिरायचं, रिलॅक्स. अनुवाद 28 व्यवस्थित शास्त्र भागच लोकांनी ऐकलं नाही, वाचला, ऐकला, समजूनच घेतला नाही. तो म्हणतो तुम्ही घरात याल त्यावेळेस आशीर्वादित व्हाल आणि घरातून बाहेर जाल त्यावेळेस आशीर्वादित व्हाल. आम्ही घरातून जातो नाही असं कुडेलवाणी जातो, असेल मारगाळवाणी असेल, पार कुणी गेलंय असं, पार कुणी लय रेटावलंय, लय हल्लय, मारलंय, कुणी लय आम्हाला शिवशाप दिलेत, पार असं पेंगळून जातो बाहेर. येतानी तसंच येतो, अजिबात तरी नाही लोकांना. का नाही, हे आज्ञाभंग केल्याच्या प्रकार येते. आज्ञा पाळा बिंदास जातो माणूस, टेन्शन बिगर टेन्शनचं जातो, बिगर टेन्शनचं येतो. आणि जरी वातावरणात गेलो टेन्शन आलं ते तिकडेच सोडून देतो, ते घरापडे नाही. आणि जे घरात जर टेन्शन झालेलं आहे ते घरातच सोडून देतो, बाहेर गेलो एन्जॉय करतो. ही रियालिटी कधी येते, परमेश्वरचं भय धरल्यावर. मग याचा अर्थ असा नाही की पाप राहावं. आणि म्हणून तो म्हणताय की तुम्ही दुष्टास तोडवाल. दुष्ट म्हणजे कोण, आपल्या आलेल्या समस्या, आपल्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आर्थिक कर्जबाजारीपणा, काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, हे दुष्टच आहे आपल्या पुढं. याला तुडवायचं येशूच्या नावात. मग त्याच्यासाठी आम्हाला प्रॅक्टिकल रित्या देवाच्या वचनाचं मानणं पाहिजे आमच्याकडं. कारण प्रसंग कसा येईल आणि वचन त्याला कसं आपल्याला सपोर्ट करता येईल. कारण हे वचन तुमच्या आणि माझ्या मार्ग करता दिवा आणि प्रकाश, असं पावला करता दिवा आणि प्रकाश असं आहे. आम्ही ते तिकडच सोडून देतो. आम्ही चिंतन म्हणून अध्ययनात बसतच नाही. म्हणून गेल्या सातत्याने 2 ते 2.5 वर्ष आपण सातत्याने परमेश्वरच्या वचनामधून एक वेगवेगळ्या प्रकारचा विषय घेऊन चिंतन मनन अध्ययन करत असतो. आणि प्रत्येक गोष्टीला रेफरच्या पलीकडे आम्ही काहीही आतापर्यंत कुणालाही रेफरच्या पलीकडे कुठलाच रेफर दिलेला नाही. साक्ष देताना देखील आम्ही बळच कुणाच्याही दिलेलं नाही. ज्या ओरिजिनल आहेत त्या ओरिजिनल आहेत, ज्या लाईव्ह आहेत त्या लाईव्ह आहेत, ज्या दिसतात त्या दिसतात. अनेक वेळेस मी अनेक सेवकांची व्हिडिओ माझ्या फेसबुकला अपलोड केली. का, देवाची सेवा करणाऱ्यांना सेवा करणाऱ्या यांच्यातला भेद मला कळाला ना, म्हणून मी डायरेक्ट अपलोड करतो. मी नाही घाबरत. हे सत्य केव्हा मिळतं, ज्यावेळेस मी समाधानी नाही. तुम्हाला काय सांगणार समाधानी व्हा. माझं जीवन धन्य नाही झालं, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही धन्य व्हा. हे असे फसवाफसवीच्या कामासाठी देवाने मला निवडच नाही. मी आशीर्वादित आहे तर तुम्हाला सांगेल की प्रभू आशीर्वादित तुम्हाला करेल, कारण मी स्वतः अनुभव घ्या. मी समाधानी आहे. माझ्याकडे काही नसताना मी समाधानी आहे. मग तुमच्याकडे काही नसताना तुम्ही समाधानी कसं राहावं, ही गोष्ट परमेश्वर मला तुम्हाला सांगायला होतो. यात वाव का काय. दुसरे लोक श्रीमंत होऊन समाधानी झाले म्हणून ते म्हणतात तुम्ही श्रीमंत व्हा मग समाधान मिळेल. मला देवाने तसं नाही शिकवलं. देवाने मला सांगितलं की तू थोडक्याविषयी विश्वासू राहा, म्हणजे तुझी पुष्कळावर नेमणूक होईल. म्हणजे थोडक्याविषयी समाधानी राहिला, पुष्कळावर समाधान मिळेल ना तुम्हाला. मला हे सांगायला लावलं, मी तेच सांगतो. या ठिकाणी लिहिले, कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायाच्या तळव्याखाली राखेप्रमाणे होतील. हे समस्या, चिंतन, काळजन, टेन्शन, ताणन, गरिबीन, हरिबीन, कर्जन, कुर्जन, हे वानगडी काहीच नाही वाटणार तुम्हाला. आता याचा दुसरा फायदा सैतानाने पण उचललेला आहे. तो भाग वेगळा आहे. कोय असे घुमन घोटेत ना, कर्ज घेतात आणि देतच नाही. कर्जवाला दारात आला खसून बसलं तरी काहीच नाही म्हणे, लय रागेल कोणकी काय जमानायचं यांना.
मग यांच्या बापाची प्रॉपर्टी होते का त्या कर्जवाल्याकडे द्यायला आणि यांनी घेतल्यात आणि मध्ये देंगे दिलांगे आणि काय पळून चाललोच काय आणि काय जग सोडून चाललोच काय आणि काय बुडवणार हे काय या अशा गोष्टी नाही. ह्या जगातले लोक जगातल्या गोष्टी अशा करून आशीर्वादित होते टोप्या मारू मारू. आम्हाला तसं नाही बनायचं. आम्हाला आमच्या काबाड कष्टातून आमच्या नॉलेजनुसार परमेश्वराच्या भयामधून आलेल्या परिस्थितीत वाट काढीत मार्ग काढीत प्रभूच्या भयात राहून आहे त्यात समाधान मानून आहे त्यात आशीर्वादित राहून प्रभूशी एक जीव राहून परमेश्वराच्या वचनाचं चिंतन मनन अध्ययन करून परमेश्वराचं मंदिर सुरक्षित ठेवून जर आम्ही जीवन जगायला सुरुवात केली ना, समाधान काय अजून कुठून आणायचंय? मग का जाता पंजाबला आणायला? नाही, काही काही लोक गेले पंजाबला आणायला. शेवटचं वचन वाचतो या ठिकाणी मलाकीच्या ग्रंथामधले, कारण आपण उत्पत्ती ते मलाकी जुना करार टोटली आज जवळजवळ 62वा भाग आहे. 62 घंटे 62 तास आपण धन्य समाधानी आशीर्वादित सार्थक तृप्त लक्की भाग्यशाली या विषयावर चिंतन मनन अध्ययन केलेलं. आज 62 घंटे झाले, तास झाले. आणि यामध्ये टोटली आम्ही मला उत्पत्तीचा ग्रंथ ते मलाकीच्या ग्रंथाचं शेवटचा पान याच्यापर्यंत आपण चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. एक वचन वाचतो, माझा सेवक मोशे ह्याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय यांचे स्मरण ठेवा. आज आम्हाला परमेश्वराचं वचनाचं स्मरण ठेवायचं, आठवण ठेवायची, नियमाची निर्णयाची स्मरण करायचे, आठवण करायची, चिंतन मनन अध्ययन करायचं, त्यामध्ये गुंतून जायचं. ते वचन आमच्याशी बातचीत करतं, ते वचन आमची परिस्थितीला हँडल करतं, ते वचन आमची सिच्युएशन बदलून टाकतं. ते वचन आमच्यासाठी दिवा आणि प्रकाश आहे. ते वचन आम्हाला खड्ड्यात पडू देत नाही. ते वचन आम्हाला शापात जाऊ देत नाही. ते वचन आम्हाला असमाधानाची परिस्थिती निर्माण करत नाही. ते वचन आम्हाला अतृप्त करत नाही. ते वचन आम्हाला बॅडलक नाही करत. ते वचन आम्हाला भाग्यशाली ठेवतं, तृप्त ठेवतं, समाधानी ठेवतं, सार्थकच करतं, धन्यच होतं. म्हणून परमेश्वराचं वचन स्वीकारा, सत्य स्वीकारा. सत्य तुम्हाला समजल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. बाकी जगामध्ये तुम्ही ज्या काही बंधनात आहात त्यातून कुणीही तुम्हाला मुक्त करू शकणार नाही. एक आणखी एक मिनिटासाठी एक 5व्या क्रमांकाचं वचन वाचतो. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्यांच्या वडिलाकडे वळवेल. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न हो. म्हणजे मी आशीर्वादितच करावं असंच हो. आमेन, आमेन, आमेन. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद, मान, महिमा, सन्मान, आदर, गौरव देत पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये जुळणारे सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. परमेश्वराने आम्हाला 62 भागामध्ये एपिसोड मध्ये परमेश्वराच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करण्यासाठी जो वेळ दिला, जे ज्ञान दिलं, जो वचनाचा साठा पुरवला, जे मार्गदर्शन केलं, त्यामुळं तुम्हाला आणि मला बऱ्याचशा गोष्टी समजलेल्या आहेत, मला देखील समजल्या. तर ह्या गोष्टीचं पालन करा आणि नियमशास्त्रात रमा, त्या वचनाचं आकलन करा, सत्य शोधा, आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करा, सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ठाम राहा, उजवी डावी करू नका, मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनावर चाला. आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वराला प्राधान्य द्या, गौरव द्या, त्याचं भय धरा आणि त्याच्याकडून ज्ञान मिळवून घ्या आणि पवित्र आत्म्याला टवटवीत ठेवा. हे सर्व प्रकारचे आशीर्वाद जे आहेत, धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की आणि भाग्यशाली, हे तुमचं आणि माझं जीवन झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन. या ठिकाणी आपण थांबणार आहोत, परंतु पुढच्या लाईव्ह सेशनला 63 क्रमांकाच्या याच विषयावर आपण चिंतन मनन अध्ययन करणार आहे. हे फक्त नव्या करारातले रेफरन्स माझ्याकडचे संपले, जुन्या करारातले. आता आपण उद्यापासून नवीन करारामध्ये धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली या विषयावर चिंतन मनन अध्ययन करणारच आहोत. हा एपिसोड अजून संपलेला नाही.
परंतु परमेश्वरने 62 भागामध्ये मज सेवकाला संधी दिली आणि तुम्ही देखील लाईव्हला येऊन या गोष्टी स्वीकारल्या. तर देवाची ही इच्छा आहे की मी सांगितले तुम्ही ऐकले, पण देवाची ही इच्छा आहे की मी सांगितले तुम्ही ऐकले, तुम्ही आणि मी दोघांनी मिळून अनुकरण करणारे व्हावे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला आणि मला समाधान देईल, परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल, परमेश्वर तुमचं आणि माझं जीवन सार्थक करेल, परमेश्वर तुम्हाला आणि मला तृप्त करेल, परमेश्वर तुम्हाला आणि मला लक्की ठरविल, परमेश्वर तुम्हाला आणि मला भाग्यशाली ठरविल. आणि मग परमेश्वर तुम्हाला आणि मला आम्हाला म्हणेन धन्य तुम्ही सगळ्या गोष्टी पाळल्या. या माझ्या स्वर्गातील लेकरांनो, तुमच्यासाठी मी सार्वकालिक जीवन वतन खुलं करीत आहे. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बाप्पा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात परमेश्वर देव आम्ही तुझी स्तुती करतो. जुन्या करारापासून उत्पत्ती ते मलाकी पर्यंत गेल्या 62 भागामध्ये तू चिंतन मनन अध्ययन करण्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन केलंस, जे शब्दरचना पुरवलीस, जे वचनाचा भांडार पुरवलास, जे आत्म्याचं मार्गदर्शन केलंस, जे सत्य रिएलिटी आम्हाला शिकवलीस, प्रिय प्रभू येशू, आम्ही ती ऐकून सांगून न ठेवताच किंवा आचरणात आणावी म्हणून तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. या सवाल मी आठवण ठेवतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशाचे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, माझ्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्याचप्रमाणे लाईव्ह शिक्षणाला जुडणारे देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही आणि जे आता पाहत आहे, जे यानंतर पाहतील, ज्यांनी आतापर्यंत या भागामध्ये सहभाग घेतला, या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वाद परमेश्वर भर. त्याचप्रमाणे आमच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आर्थिक परिस्थिती, कर्जबाजारीपणा, जे काही आजार विकार, जे काही गोष्टी असतील प्रभू येशूच्या नावात दूर कर. या सवाल मी आठवण ठेवतो. विशेष करून नाशिक मध्ये आमचं जे आप्तचं नाही परमेश्वर देव, या समाला मी नाव विसरलेलं आहे, परंतु जो भाऊ आहे प्रिय प्रभू येशू, त्या आयसीयू मध्ये जो आहे, त्याचे जे काही प्रॉब्लेम आहे प्रभू येशूच्या नावात त्याला आरोग्य दे आणि उद्या तुझ्या नावाचा महिमानी गौरव. तात्काळ त्याला तू आशीर्वादित कर आणि त्याला जाणीव होऊ दे की खरोखर तू जिवंत आहेस. जरी ते कुटुंबाशी विश्वास न ठेवणार असेल तरी ज्या बहिणीने विनंती केलेली आहे परमेश्वर देव बाप्पा, आणि त्याही पेक्षा आम्ही जे विश्वास आणि आम्ही लाईव्ह सेशनला मिळणारे देवाचे सेवक आम्ही मिळून त्या भावासाठी मी प्रार्थना करतो. त्याचे परमेश्वर देव त्याला आरोग्य देऊन तृप्त करू दे. तुझ्या नावाचा महिमानी गौरव, सर्व आदर गौरव तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पित्या त्वयी आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.